श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, मी परत तुमच्याकरता एक छोटासा छानसा उपाय घेऊन आलेली आहे. बघा, तुम्ही बाहेर गावाला गेलेले आहे का? कधी तुम्ही गावाला गेलेले असेल, नाशिक साईडला वगैरे गेलेले असेल, तुम्हाला तिथे हॉटेलच्या बाहेर एका पन्नीमध्ये पाणी आणि पाण्यामध्ये कोळसा टाकलेला दिसते. ते का बरं बांधतात हे प्रश्न माझ्या मनात भरपूरदा आलेला आहे. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर मला स्वामींनी दिलं. म्हणजे स्वामींकडून मला मिळालं किंवा मी त्या उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या घराच्या बाहेर आपण पाणी का ठेवायला पाहिजे? पाणी का ठेवायला पाहिजे माहिती आहे का तुम्हाला? जी काही वाईट शक्ती आहे आपल्या घरामध्ये प्रवेश करते, ती वाईट शक्ती रोखण्याचं काम बाहेरच हे पाणी करते. म्हणून जेव्हा कधी तुम्ही तुमच्या सगळी स्वच्छता झाली आणि स्वच्छता झाल्याच्या नंतर रांगोळी वगैरे सगळं काढल्याच्या नंतर आपल्याला एका लोट्यामध्ये, लोटा हा पितळेचाच असला पाहिजे, त्या पितळेच्या लोट्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. त्या भरलेल्या लोट्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळदी, कुंकू, थोडंसं पुष्प, थोडीशी अक्षित वगैरे टाकायची आहे आणि छान प्रकारे सुशोभित करून त्या लोट्याला तिथे ठेवायचं आहे. जेव्हा आपण म्हणजे घरातून बाहेर प्रवेश करतो त्यावेळेला आपल्या उजव्या हातावरती तो लोटा असायला पाहिजे. आणि हे पाणी भरून ठेवल्यामुळे माहिती आहे का काय होते? जी काही वाईट शक्ती आहे ती वाईट शक्ती तुमच्या घरालाच काय कशालाच प्रवेश करत नाही, तिथेच थांबवते. निगेटिव्ह ऊर्जा सुद्धा आपल्या घरामध्ये आतमध्ये प्रवेश करत नाही, ते बाहेरच थांबवण्याचं काम करते. म्हणून नित्य दिवसाला जेव्हा काही आपले सडा जे काही असेल, तुम्ही पाणी वगैरे टाकत असेल, जर मातीचं अंगण असेल तर सडा वगैरे टाकत असेल, त्यानंतर आपण रांगोळी वगैरे सगळं काही झाल्याच्या नंतर एक पितळेच्या लोट्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. तुम्हाला आधीच सांगितलं मी की लोटा हा सुशोभित करून असायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या घराला वाईट ऊर्जेचा स्पर्शही झाला नाही पाहिजे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण माहिती आहे का, नवीन नवीन जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल. श्री स्वामी समर्थ.